नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये लहान मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचं प्रमाण वाढत आहे आणि हा अत्यंत चिंतेचा विषय ठरत आहे. शालेय अभ्यास किंवा शाळेच्या इतर उपक्रमांसाठी मोबाईल काही प्रमाणामध्ये उपयुक्त ठरत असला तरीही विद्यार्थ्यांमागील याचा अतिवापर धोकादायक आहे. सध्या काही शाळांमधून विद्यार्थ्यांना मोबाईलवरती ऑनलाईन अभ्यास हा दिला जातो. यामुळे मुलांचा मोबाईलचा वापर वाढला असून लहान वयातच त्यांच्यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होत आहेत. यावरती आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्बंध आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनानं एक मोठं पाऊल उचललं आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवरती अभ्यास देण्यास पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे शिक्षकांनी अभ्यास देण्यासाठी पूर्वीचीच पारंपरिक पद्धत अवलंबावी असा आदेश सर्व शाळांना दिला जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचे पाढे पाठांतर करून घेण्याची जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्याची तपासणी आता थेट जिल्हा परिषद शिक्षक प्रशासनाकडनं केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांसाठी हा निर्णय घेण्यात आला असून जिल्ह्यातील खाजगी शाळांमध्ये देखील या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी केली जाणार आहे. स्थायी समितीचा हा निर्णय लवकरच सर्व शाळांना लेखी स्वरूपात कळवला जाईल. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिला आहे. कोरोनाच्या काळापासून ऑनलाईन वर्ग आणि ऑनलाईन अभ्यास देण्याची पद्धत सुरू झाली. त्यानंतर कोरोना संपून शाळा नेहमीप्रमाणे सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना अभ्यास देण्यासाठी मोबाईलचा वापर सुरूच राहिला. मोबाईलवरती दिल्या जाणाऱ्या या अभ्यासाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मोबाईलचा अतिवापर आणि गुगल सर्चच्या सवयीमुळे अनेक विद्यार्थी आता पाठ्यपुस्तकं उघडूनही पाहत नाहीत. तसेच आर्थिक परिस्थिती नसतानाही अनेक पालकांना केवळ मुलांच्या अभ्यासासाठी महागडे अँड्रॉइड मोबाईल खरेदी करावे लागत होते. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद प्रशासनानं पूर्वीप्रमाणेच अभ्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शिक्षकांना मोबाईलचा वापर न करता विद्यार्थ्यांना वही पुस्तकामध्ये अभ्यास द्यावा लागणार आहे. अभ्यास घेण्याची जुनी पद्धत लागू करत असतानाच विद्यार्थ्यांना 2 ते 30 पर्यंतचे पाढे तोंडपाठ करून घेण्यावरती विशेष भर दिला जाणार आहे. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना पाढे तोंडपाठ असायचे. मात्र आता मोबाईल आणि कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे मुले पाढे पाठ न करताच थेट उत्तरं शोधतात, ज्यामुळे त्यांची पाठांतराची सवय मोडली आहे. त्यामुळे आता पाढे पाठांतराबाबत स्वतः जिल्हा अधिकारी शाळांना अचानक भेटी देऊन शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील आणि याची प्रत्यक्ष पाहणी करतील. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतलेला हा निर्णय अनेक पालकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी किंवा इतर शैक्षणिक कारणांसाठी आता अँड्रॉइड मोबाईलची आवश्यकता भासणार नाही. परिणामी मुलांमधील मोबाईलचा वेळ कमी होण्यास मोठी मदत होईल. या कौतुकास्पद निर्णयाचं शिक्षणप्रेमी आणि पालक वर्गाकडनं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जात आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सर्व पालकांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही पद्धत अवलंबण्याची विनंती शासनाला केलेली आहे. आता शासन यावरती काय निर्णय घेणार ते पाहावं लागेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.